ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत, की आता इथे रविराज घरातनं फोटो अल्बम मागवतो आणि तो म्हणतो, की मी प्रतिमाला दाखवतो. तर त्यावर सायली म्हणते, की "सर मला असं वाटतं थोडं थांबवावं." पण घरातले सगळे म्हणतात, की "सायली आपण थोडा प्रयत्न करायला हवा." त्यावर सायलीही त्यांना होकार देते. इकडे मात्र रूममध्ये प्रतिमा आवराआवर करत असते. तेवढ्यात मागून रविराज आवाज देतो आणि तो दाखवू लागतो, की "हे बघ आपल्या वास्तुशांतीचे फोटो." परंतु प्रतिमा त्याचं काही ऐकून घेत नाही आणि जोरात इकडे-तिकडे पळू लागते. इकडे मात्र आता रविराज तिला सतत सांगत असतो, "तू पॅनिक होऊ नको, घाबरू नको. मी फक्त तुला आपल्या भूतकाळाची आठवण करून देतो आहे." परंतु प्रतिमा त्याची एकही गोष्ट ऐकून घेत नाही आणि रूममध्ये सैरावैरा पळू लागते. आणि रविराजही तिला सावरण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु ती काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते आणि रूममधल्या वस्तू तिच्याकडनं पळताना पडतात. त्या आवाजामुळे घरातले सगळेजण खाली खूपच टेन्शनमध्ये येतात. तेव्हा मात्र सगळेच गोंधळून जातात आणि प्रतिमासुद्धा रूमच्या बाहेर पळून जाते. इकडे पूर्ण आजी म्हणते, की "जा रे, बघा पटकन काय झालं आहे." म्हणून सगळेजण उठून रूमच्या दिशेने जातात. तेवढ्यात मात्र प्रतिमा तिथे येते आणि जोरातच सायलीकडे पळत जाते आणि काय झालं म्हणून विचारू लागते. तर मात्र रविराज सगळ्यांना सांगू लागतो, की "मी तिला फक्त फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला काहीही आठवत नाहीये आणि आता तिला आमच्या नात्याबद्दलही काही आठवत नाही आणि भूतकाळसुद्धा काही आठवत नाही." आता हे मात्र तन्वीच्या लक्षात येतं आणि ती त्याचा फायदा करून घ्यायचं ठरवते. इकडे मात्र सायली म्हणते, "तुम्ही घाबरू नका, पाणी प्या." तर प्रतिमा पाणीसुद्धा प्यायला तयार नसते. तर मग सायली तिला बळजबरी करत नाही. इकडे कल्पना म्हणते, की तिला शांत होऊ दे. तर मात्र प्रतिमा सायलीला खुणवते, की या फोटोबद्दल मला माहीत नाही." तर त्यावर सायली म्हणते, "हरकत नाही." तर इकडे अश्विन म्हणतो, की याचा अर्थ प्रतिमा आत्याला जर आपण पूर्वीचा काही भूतकाळ सांगायचा प्रयत्न केला तर तिला खूप त्रास होतो आहे. तर मात्र सगळ्यांना त्यावर विश्वास बसतो. इकडे प्रताप रविराजला समजून सांगतो, "हे बघ, थोडा दिवस तरी आपण हा विषय टाळूया." तर तेव्हा मात्र तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन विचारतो, "काय झालं सीनियर?" तर घडलेला सगळा प्रकार त्याला सांगू लागतात आणि त्यानंतर मात्र आता रविराजला सुद्धा आपली चूक लक्षात येते, की सायलीचं म्हणणं आपण ऐकायला हवं होतं. आत्ताच प्रतिमावर फोर्स करायला नको होता. पुढील भागात आपण बघणार आहोत, की आता सायलीने प्रतिमाला छान तयार केलेलं असतं आणि हे बघून मात्र पूर्ण आजी खूपच खुश होते आणि ती प्रतिमाच्या जवळ जाते आणि सायलीला म्हणते, "माझ्या लेकीला काळा टिका लाव गं, नाहीतर कोणाची नजर लागेल." तर सायली लगेच तिला टिका लावते आणि म्हणते, की "आता नाही कोणाची नजर लागणार." आणि इकडे मात्र प्रतिमा पूर्ण आजीकडे बघून घाबरतच असते. तेवढ्यात मात्र तिथे नागराज येतो आणि दागिन्यांचे बॉक्सेस रविराजच्या हातात देतो आणि म्हणतो, की "हे सगळे दागिने सापडले आहे." तेवढ्यात घरातल्यांना विषय काही कळत नाही. तर मात्र नागराज सुमनकडे रागाने बघून म्हणतो, "तू हे दागिने पॉलिशला दिले होते ना सोनाराकडे? बोल ना, तूच दिले होते ना?" असं रागाने बोलतो. तर प्रियाला सगळा प्रकार लक्षात येतो आणि आता रविराजलाही त्याचं म्हणणं खरं वाटू लागतं. मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.